नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल केला जाहीर. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच मारली बाजी. सोलापूर जिल्ह्याचा लागला 92% निकाल. 52,000 विद्यार्थी झाले उत्तीर्ण. शहरातील विविध ठिकाणी उभारलेले विनापरवाना होर्डिंग स्ट्रक्चर झाले जमीनदोस्त. महापालिकेच्या नोटीसनंतर मिळकतदारांनी स्वतःहून उतरवले होर्डिंग स्ट्रक्चर. बस स्थानक परिसरात मोहीम सुरू. कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी सूरज शिकारे 2 वर्षांसाठी तडीपार. पोलीस आयुक्तालयाची कारवाई. कर्नाटक राज्यात केली रवानगी. आणि मामाच्या गावी आलेल्या चिमुकल्याचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू. नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर इथं घडली घटना. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्यात यंदा तब्बल 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. यंदाही या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात यंदा तब्बल 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळीही मुलीच हुशार ठरल्या आहेत. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत 12वी परीक्षा निकालाची माहिती दिली. या परीक्षेत एकूण 14,23,970 विद्यार्थी बसले होते. यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 95.44% इतकी राहिली आहे. या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर, कोकण, नाशिक या 9 मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व ITI या शाखांसाठी एकूण 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 93.37% इतकी आहे. खासगी विद्यार्थी म्हणून एकूण 41,362 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 40,795 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 34,988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76% इतकी राहिली आहे. नाही बघा तुम्ही एकटे तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा 12वीचा निकाल 92.97% लागला असून सुमारे 52,625 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. या निकालात सोलापूर जिल्ह्याचा निकाल 92.97% इतका लागला आहे. सोलापूर जिल्ह्यात 32,175 मुले व 24,424 मुली अशा एकूण 56,599 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. त्यातून 29,237 मुले 90.68% आणि 23,338 मुली म्हणजेच 95.75% असे एकूण 52,625 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 97.31%, कला शाखेचा निकाल 87.85%, वाणिज्य शाखेचा निकाल 93.3%, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 89.51%, तर विज्ञान व तंत्रज्ञानाचा निकाल 93.67% इतका लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. शहरातील विविध ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीररित्या लावण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर हटवण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे. संबंधितांना 24 तास मुदतीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सोलापूर शहरातील सोलापूर खासगी होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिका यंत्रणांनी सोलापूर शहरातील डिजिटल होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सक्त सूचना दिल्या. 7 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश उपायुक्त लोकरे यांनी या बैठकीत दिले होते. दरम्यान सोलापूर शहरात विविध ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीररित्या लावण्यात आलेल्या होल्डिंग स्ट्रक्चरचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने केले. सोलापूर शहरातील अशा विनापरवाना लावण्यात आलेल्या विविध ठिकाणी असलेल्या 9 मिळकतदारांना 24 तासात विनापरवाना होल्डिंग स्ट्रक्चर हटवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. भूमी मालमत्ता विभागाच्या वतीने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये लागलेले बेकायदेशीर होर्डिंग्स 24 तासाच्या आत हटवण्यात यावे, अन्यथा महापालिका हे होर्डिंग काढून साहित्य जप्त करेल. इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई होईल असा इशारा नोटिसीद्वारे महापालिका प्रशासनाने दिला आहे. या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. मंगळवारी सकाळपर्यंत होर्डिंग न हटवल्यास महापालिका कारवाई करण्यात येईल. होर्डिंगचे साहित्य जप्त तर होईलच, इमारत मालकांवर अतिक्रमणाची दंडात्मक कारवाई होणार आहे. महापालिका प्रशासनाने झोन अधिकाऱ्यांनाही शहरातील होर्डिंग्सचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीतील होर्डिंग्स हटवण्याची कार्यवाही या आठवड्यात पूर्ण होईल, असे आशिष लोकरे यांनी सांगितले. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि भूमी मालमत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम मंगळवारी सकाळपासून राबवण्यात येणार आहे. मृत व्यक्तीच्या नावाच्या जागी स्वतःचे नाव लावून मूळ वारसदाराची फसवणूक केल्याप्रकरणी भोपळे बाप लेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या नावाच्या जागी स्वतःचे नाव लावून वारसदाराची फसवणूक केल्याप्रकरणी आप्पासाहेब भोपळे व त्याचा मुलगा अनिल भोपळे दोघेही राहणार होडगे रोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनील पोद्दार वय 65 राहणार शुक्रवार पेठ यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील यांचे काका वामन पोद्दार व यातील आरोपी आप्पासाहेब भोपळे यांचे वडील उद्धवराव भोपळे हे दोघे मिळून भागीदारीमध्ये प्लॉट विक्री करत होते. मजरेपाडी जोले सोलापूर येथील जुना सर्व्हे नंबर 306/1 आणि नवीन सर्व्हे नंबर 154/1, जुना सर्व्हे नंबर 307/1, नवीन सर्व्हे नंबर 153/1 या 2 गटाचे मूळ मालक उद्धव भोपळे होते. 7 डिसेंबर 1955 रोजी उद्धव भोपळे यांनी सुनील पोद्दार यांचे काका वामन पोद्दार यांना 26 एकर 20 गुंठे जागेची विक्री केली होती. 5 सप्टेंबर 1991 मध्ये सुनील पोद्दार यांचे वडील मयत झाले. त्यांचा वारसदार म्हणून सुनील पोद्दार हे होते. 25 मार्च 1993 मध्ये सुनील पोद्दार यांचे काका मयत झाले. त्यांचे वारसदार म्हणून त्यांची 5 मुले होती. दोन्ही गटाच्या 7/12 उतार्यावर एकूण 6 वारसांची नावे आहेत. तरी देखील यातील आरोपी आप्पासाहेब भोपळे आणि अनिल भोपळे यांनी यातील मयत उद्धव भोपळे यांचे 7/12 वर नाव लावून ते मयत झाल्याचे पुरावा देऊन आरोपी आप्पासाहेब भोपळे वारसदार आहेत असे 7/12 वर नमूद केले. 8 मार्च 2023 ते आज तागायत वरील दोन्ही आरोपींनी गट नंबर 154/1 यामध्ये दिवाणी न्यायालय, महसूल न्यायालय व फौजदारी न्यायालय अशा विविध स्वरूपाचे वाद विविध न्यायालयात चालू असताना गटामध्ये प्लॉटिंग पाडलेले असताना जागेतील हितसंबंधित व्यक्ती मयत झालेली आहे हे माहिती असतानाही दिवाणी न्यायालयाचा मनाई आदेश असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुनील पोद्दार या गटामध्ये हितसंबंधित आहेत अशी व इतर माहिती सादर करता पोट हिस्सा मोजणी करून घेऊन पोट हिस्सा मोजणी नकाशा व आदेशाच्या आधारे स्वतःच्या एकट्याच्या नावाने 7/12 उतारा तयार करून घेतला. त्या जागेवर अँगल व पत्राच्या सहाय्याने कब्जा घेऊन ती जागा विक्री करण्याच्या उद्देशाने इसारा पावती केली. अशा प्रकारे भोपळे पिता पुत्राने सुनील पोद्दार यांची फसवणूक केली. या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास फौजदार पोपळभट हे करत आहेत. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायकल चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणत सुमारे 2.25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकास सोलापूर शहर परिसरात मोटरसायकल चोरीच्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे समर्थ मोठे राहणार हिप्परगा याच्या राहत्या घराच्या पत्रा कंपाऊंडमध्ये नंबर प्लेट नसलेल्या चोरीच्या मोटरसायकली लावलेल्या असून सदर मोटरसायकली विक्रीसाठी तो ग्राहक बघत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे समर्थ प्रकाश मोठे वय 23 राहणार घर नंबर 78 बाकळेनगर हिप्परगा सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून नंबर प्लेट नसलेल्या 3 मोटरसायकली जप्त केल्या. सदरच्या 3 मोटरसायकलपैकी सोलापूर शहरातील 2 तसेच फलटण जिल्हा सातारा येथून 1 अशा 3 मोटरसायकली चोरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आरोपी नामे सचिन विलास गायकवाड वय 40 व्यवसाय मजुरी राहणार प्लॉट नंबर 80
रामवाडी हंपिया मस्जिदीच्या पाठीमागे सोलापूर हा नंबर प्लेट नसलेली युनिकॉर्न मोटरसायकल चालवत असताना रामवाडी रेल्वे बोगद्याजवळ मिळून आला. त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता सदरची मोटरसायकल कुमठा नाका सोलापूर येथून चोरी केल्याचे कबुली दिली. याबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक MH13AE 5728 किंमत 50,000 रुपये ही वर नमूद आरोपीच्या ताब्यात मिळून आल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच दिनांक 18 मे 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार वाजिद पटेल यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीच्या 3 मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरासमोरच्या मोकळ्या मैदानात उभा आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे भवानीपेठ श्रीशैलनगर येथील सहस्रार्जुन प्रशालेच्या पाठीमागील एका झोपडपट्टीतील घरासमोर काटेरी झुडपाच्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे उमेश कट्टेप्पा वरगंटी वय 28 राहणार वैदवाडी प्रियांका चौक भवानीपेठ सोलापूर यास ताब्यात घेतले. दरम्यान 18 मे 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार राजकुमार पवार व विनोद राजपूत यांना मिळालेल्या बातमीवरून नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान न्यू बादशाहपेठ सोलापूर येथे सापळा लावून रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे संजय शंकर जाधव वय 40 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 3 विठ्ठल मंदिराजवळ सोलापूर यास त्याच्या ताब्यातील नंबर प्लेट नसलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे ताब्यातील मोटरसायकलबाबत तपास केला असता सदर मोटरसायकलवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 379 अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदरची 10,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे. शहर गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणले असून एकूण 2,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डंपर खाली येऊन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर इथं घडली आहे. नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथे डंपरच्या खाली येऊन एका 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. असद गौस शेख वय वर्ष 8 असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सदरचा मुलगा हा हैदराबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजीच्या घरी आला होता. दरम्यान आपल्या मामासोबत घरकुल येथे जात असताना नागनाथ नगर येथे हा अपघात घडला. या दुर्दैवी घटनेने नई जिंदगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाने सूरज शिकारे यास 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार सूरज बबनराव शिकारे वय 30 राहणार 126 उद्धवनगर विजापूर रोड सोलापूर हा सदर परिसरात सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते. त्यास 20 मे 2024 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर इंडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचा कला वाणिज्य आणि विज्ञान HSC बोर्ड किंवा फेब्रुवारी 2024 परीक्षेचा एकूण निकाल 88.59% लागला आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचा कला वाणिज्य आणि विज्ञान HSC बोर्ड
फेब्रुवारी 2024 परीक्षेचा एकूण निकाल 88.59% लागला आहे, तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल 79.41% लागला आहे. कला विभाग प्रथम शिंदे स्नेहल नंदकुमार 81.33%, द्वितीय कांबळे ऋतुजा संतोष 75%, तृतीय खरात सागर सतीश 73.83%, तर गायकवाड महारुद्र रामदास 73.83%. कला शाखेमध्ये एकूण 88 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा निकाल 68.18% लागला आहे. वाणिज्य विभाग प्रथम चेडे प्रतीक्षा प्रकाश 89.33%, द्वितीय शिंगटे अंकिता विकास 86.50%, तृतीय मोरे प्रतीक्षा नानासाहेब 85.50%. वाणिज्य शाखेमध्ये 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 95.74% लागला आहे. विज्ञान विभाग प्रथम क्रमांक हाके अभिजित बापू 76.17%, द्वितीय चौधरी श्रुती विज्ञान 72.67%, तृतीय डोके लक्ष्मी दगडू 71.83%, तृतीय गुंजाळ सानिका लक्ष्मण 71.83%. विज्ञान शाखेतून 172 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 167 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल 97.09% लागला. व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रथम इंगळे गायत्री भैरू 67.17%, द्वितीय खंडाकडे गणेश नितीन 56.33%, तृतीय उंदरे श्रेयस प्रज्योत 55.50%. व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये एकूण 34 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 79.41% लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गंभीरे, सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. मौजे पिंपळगाव लिंगी तालुका वाशी येथे एअरटेल टॉवरचे काम थांबवण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मौजे पिंपळगाव लिंगी तालुका वाशी येथे गरीब कुटुंबाच्या घराजवळ एअरटेलचे टॉवरचे बांधकाम होत असल्यामुळे कच्चे घर पडून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव लिंगी, तहसीलदार वाशी, गट विकास अधिकारी वाशी, डेप्युटी कलेक्टर महसूल कलमाधिकारी उस्मानाबाद, मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना देऊन एअरटेल टॉवरचे काम बंद करून योग्य ती चौकशी करावी व जीविताची हानी टाळावी यासाठी कुटुंबांनी निवेदन दिले आहे. यामध्ये एअरटेलचे काम बंद न केल्यास तहसील कार्यालयासमोर सर्व कुटुंब उपोषणाला बसणार आहे असे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर रत्नदीप गाडे, सुशील गाडे, जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे, आनंद गाडे, रमेश गाडे यांच्यासह तहसीलदार भोसले यांना निवेदन देण्यात आले. परांडा शहरातील एसपी ज्युनियर कॉलेजचा निकाल याही वर्षी 100% लागला असून सलग 5व्या वर्षी 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने बोर्डातर्फे जाहीर करण्यात आला. परांडा शहरातील शांतादेवी पाटील म्हणजेच एसपी ज्युनियर कॉलेजचा निकाल याही वर्षी 100% लागला असून सलग 5व्या वर्षी 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कॉलेजमधून कुमारी अंजली सुरेश घाडगे 87.33% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तर कुमारी ज्ञानेश्वरी संतोष गोफणे 85.83 गुण घेत दुसरी, तर सूरज हनुमंत काळे याने 85.17% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. सायली सतीश शिंदे 80.33%, गौरी महादेव हांडे 80.17%, प्रसाद धनंजय पाटील 79.67%, साक्षी सिद्धेश्वर गुडे 78.83%, अंजली अंबादास शिंदे 78.17%, प्रतीक्षा संजय ठवरे 77.67%, राजेश चंदन सिंह सल्ले 77.50%, आर्या पाटील 77%, प्रगती सोमनाथ पाडुळे 76.33%, हर्षवर्धन सचिन भांडे 76.17% गुण प्राप्त करत विशेष प्रावीण्य मिळवत उत्तीर्ण झाले. तर वैष्णवी विजयकुमार शिंदे, पृथ्वीराज मधुकर सुरबसे, पृथ्वीराज भारत मेहर, महेश महाजन कोलते, कौसर हसन शेख हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, आमदार तथा उपाध्यक्ष डॉ. राहुल पाटील, सचिव डॉ. उदयसिंह पाटील, संस्थेचे डायरेक्टर डॉ. शिल्पा पाटील, प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल केला जाहीर. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच मारली बाजी. सोलापूर जिल्ह्याचा लागला 92% निकाल. 52,000 विद्यार्थी झाले उत्तीर्ण. शहरातील विविध ठिकाणी उभारलेले विनापरवाना होर्डिंग स्ट्रक्चर झाले जमीनदोस्त. महापालिकेच्या नोटीसनंतर मिळकतदारांनी स्वतःहून उतरवले होर्डिंग स्ट्रक्चर.
बस स्थानक परिसरात मोहीम सुरू. कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी सुरत शिकारे 2 वर्षांसाठी तडीपार. पोलीस आयुक्तालयाची कारवाई. कर्नाटक राज्यात केली रवानगी. आणि मामाच्या गावी आलेल्या चिमुकल्याचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू. नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर इथं घडली घटना. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.